बरं ऐका ना, एकीकडे दिलेल्या मतांची जाण ठेवणारा लोकनेता खरंच वेळोवेळी लोकांचा आधार बनला, तर दुसरीकडे व्यथा मांडणाऱ्या कष्टकऱ्याला राजकारणी असल्याचा आरोप मिळाला. एकीकडे चिमुकल्याने मदतीसाठी पिगी बँक फोडली आणि वयापेक्षा मोठा झाला, भाजी विक्रेत्याने पै पै जोडलेला कष्टाचा मोबदला दिला, तर दुसरीकडे सरकारने तिजोरीचा साधा कुलूपही नाही उघडला. एका प्रामाणिक पत्रकाराने त्याच्या पगारातील हिस्सा दिला, तेव्हा कुठे मोजक्या नेत्यांनाही आपल्या कमाईचा वाटा द्यावासा वाटला. एकीकडे चित्रपटात विलनचा रोल करूनही परराज्यातून हिरो धावून आला, तर दुसरीकडे आपल्याच राज्यातील मोजक्या कलाकारांना सोडलं, ते इतरांना गाव फक्त शूटिंग पुरताच आठवला. एका संवेदनशील जिल्हाधिकाऱ्याने घरात बसून दिलासा दिला, तर दुसरीकडे वाईट परिस्थितीतही नाचगाण्याचा कार्यक्रम दिसला. एकीकडे पुराच्या पाण्यातही जिगरबाज व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला, तर दुसरीकडे शेतकऱ्याने पिकवलेला माल त्यालाच फोटो लावून वाटला आणि ऐन संकटात दिलेला शब्द फिरवला.